नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या दीपालीस किचनमध्ये। मी आज छोल्यांची भाजी करणार आहे। मी रात्री छोले भिजायला घातले होते आणि आता मी सकाळी त्यांना धुवून घेतले आहे। कुकरमध्ये 4 लवंगा, 4 मिरे आणि भिजवलेले छोले घालून त्यात हळद मीठ घालून आता कुकर लावून घेते आणि 3 शिट्या घेणार आहे। आपले चणे शिजतील तोपर्यंत मी 2 कांदे, 1 टमाटा, 1 वाटी धने, खोबरं, आलं, लसूण ही सगळं तयार करून मसाला दळून घेणार आहे। आणि आता हा दळलेला मसाला मी एका कढईमध्ये 3 पडी तेल टाकून हा मसाला करपून घेणार आहे। मसाला छानपैकी करपल्यावर मी त्यात 1 चमच तिखट, 1 चमच हळद, 1 चमच गरम मसाला, 1 चमच अंबारी मसाला आणि चवीनुसार मीठ घेणार आहे। आता मी हे सर्व मसाले त्या करपवलेल्या मसाल्यात टाकून त्याला मंद आचेवर होऊ देणार आहे आणि मग हे झाल्यावर मी यात आपले उकडलेले चणे टाकणार आहे। उकडलेले चणे टाकल्यावर 5 मिनिटं मी ही भाजी उकळू देईल आणि मग आपली भाजी तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।